पाहतोय शेतकरी कष्टकरी समाजाची ही लढाई आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। मराठवाड्यात 6 महिन्यात 550 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। मंत्रालयात घुसून प्रश्न विचारणार असल्याचं देखील बच्चू कडूंनी म्हटलंय। तर आपण पाहतोय बच्चू कडू हे चांगलेच संतापलेले आहेत, चांगलेच आक्रमक झालेत। मराठवाड्यामध्ये 6 महिन्यात 550 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। आक्रमकपणे आंदोलन करीत बच्चू कडू हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने वेगवेगळ्या क्षेत्रातले कृषी क्षेत्रातले असतील किंवा अपंग असतील ते सगळे सहभागी झाले। भाऊ, तुमची आज बरीच हैराण झालेली दिसते। विदर्भातून मराठवाड्यात आला, विदर्भातून थेट मराठवाड्यात दाखल झाला। नाही, विदर्भ मराठवाडा नाही, जिथे जिथे शेतकरी दिव्यांग आहे तिथे इथं आम्ही आहोत। त्याच्यानं हा प्रांतवाद काही आम्हाला काही मान्य नाही आहे, विभागवादही मान्य नाही आहे। जो शेतकरी आहे, जो मजूर आहे, त्याचे कष्ट सारखे आहे। मुसलमानाच्या पराठीले भगवे बोंडे लागते आणि हिंदूच्या पराठीले काही हिरवे लागते असं नाही आहे, ते सारखेच कष्ट आहे। की शेतकऱ्याचे प्रश्न, दिव्यांगाचे प्रश्न सुटावेत असा प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही संघर्ष करत असतात। आता या संघर्षाचं टोक गाठलंय असं म्हणायचं का? हां, टोकावरच आहे आम्ही आता, बिलकुल टोकावर आलेलं आंदोलन आहे। आम्ही सातत्य ठेवलं आहे आंदोलनामध्ये आणि आता ते पूर्ण जेथपर्यंत हाती आम्हाला मागणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन सोडत नाही। कृषी मंत्र्याला वाचवणं सुरू आहे, तुमचं आंदोलन सुरू असताना तेच तर दुर्दैव आहे देशामध्ये। कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याला भिकारी म्हटलं तर काही इतकं पंचायत निर्माण झाली नाही, पण शासनाला भिकारी म्हटल्याबरोबर सरकार डिपार्टमेंट बदलायला लागलं आहे। म्हणजे शासनाला भिकारी म्हटलं ते झोंबलं आणि शेतकऱ्याला भिकारी म्हटलं ते त्यांना झोमत नाही।